आज वाचनामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असलेली कुसुमाग्रजांची एक कविता आली, ज्या शेअर करावीशी वाटली. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई माहेरी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईन कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडती भिंत बांधतो आहे, चिखलात गाळ काढतोय, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. मित्रांनो, ही परिस्थिती आपल्या सगळ्यांवरती कायम येत असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण खचून गेलेलो असतो. आज ज्या ठिकाणी ओला दुष्काळ आलेला आहे, ज्या ठिकाणी पूर आलेला आहे, ज्या ठिकाणी लोकांचं सगळं होताचं नव्हतं झालेलं आहे, त्या लोकांकडे बघा. आपण आज खूप सुखी आहोत आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होणं, फ्रस्ट्रेट होणं, डिप्रेशनमध्ये जाणं सोडून द्या. आज जरी तुमच्या समोरून पाठीवरती हात ठेवणारं कोणी नसेल ना, तरी तुम्ही स्वतःच्या पाठीवरती हात ठेवा आणि बोला, लढत पुढे राहा. सक्सेस नक्की 100% येईल, हळूहळू का होईना सक्सेस मिळेल नक्कीच. हरून जाऊ नका, खचून जाऊ नका, कायम लढत राहा. कधी ना कधीतरी वेळ तुमची नक्की येईल, कारण की ही वाईट वेळसुद्धा कधीतरी जाईल. सांभाळा स्वतःला.